नागठाणा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे भटक्या समाजातील घिसाडी समाजातील एका बालिकेवर जी 12वीचं शिक्षण घेत होती तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप घरच्या मंडळींनी करून उमरी पोलीस स्टेशनमध्ये तशा प्रकारचा जबाब दिलेला आहे। त्या निमित्ताने भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देविदासजी हादवे आणि अखिल घिसाडी समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माननीय बाबासाहेब भाऊ चव्हाण हे भोकर येथे ॲडिशनल SP साहेबांच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आणि त्यांना माहिती घेण्यासाठी आले असता भोकर येथील पत्रकार राहुल दादा सोनकांबळे आणि विजयजी मोरे आणि भटक्या समाजाचे गंगाधरजी नक्कलवाड कार्यकर्ते आहेत आणि पीडित कुटुंब आहे। तरी मी बाबासाहेबजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये माहिती सांगा। हा जो नागठाण्यातला जो प्रकार झालेला आहे, लक्ष्मी सोळंके नावाची जी मुलगी जी 12वी शिकत होती, जी पोलीस होण्याची खूप मोठी प्रबळ इच्छा होती, त्या मुलीवर काही गावगुंड म्हणता येईल किंवा तिथल्या स्थानिक मुलांनी जो अत्याचार करून तिचं जो फाशी देऊन तिला मारले असं आमच्या सर्वांचं मत आहे। तर त्या अनुसार तिथल्या जे गावगुंडांनी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांनी काही ती प्रकरण पूर्ण दाबून ठेवून पोलिसांना कुठल्या प्रकारे कल्पना न देता परस्पर त्यांनी विल्हेवाट लावला। त्याच्याकरता ह्या गोष्टीमध्ये ह्या केसमध्ये आमचा पूर्ण संशय आहे असा आणि पूर्णपणे आम्ही खात्रीशीर सांगू शकतो की हे गावगुंडी मिळून केलेलं काम आहे। त्याच्याकरता या मुलीला न्याय भेटावा यासाठी आजपर्यंत आम्ही प्रयत्न करत आहोत। तसेच घिसाडी समाजांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीने संपूर्ण भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते या प्रकरणात लक्ष घालून तुमच्या सोबत राहतील अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। त्यानंतर आज